नमस्कार, मी संजय सोनवणी. आपण पाहत आहात मराठी दर्शन. भारतामधील प्राचीन ज्ञान परंपरेचा आपल्याला अभिमान असतो आणि तो अभिमान सार्थी आहे. भारतामध्ये तक्षशिला विद्यापीठ असो, नालंदा असो, विक्रमशिला असो, कांचीचा असो, दक्षिणेतही अनेक विद्यापीठे होती. महाराष्ट्री पैठण हे एक ज्ञानकेंद्र होतं सातवाहन काळापासून. या सगळ्या ज्ञान परंपरेचा आपण विचार करत असताना या विद्यापीठांचा इतिहासही पाहिला पाहिजे. आज आपल्याला माहीत असलेलं सर्वात प्राचीन विद्यापीठ म्हणजे तक्षशिला. तक्षशिला हे आजच्या पेशावर पासून जवळ असल्यामुळे आणि एक व्यापारी केंद्र तक्षशिला, कारण तेथे जंक्शन होतं. म्हणजे मध्य आशियात जाणारे व्यापारी मार्ग असोत, अफगाणिस्तानमधून पार अगदी सुमेरियापर्यंत जाणारे मार्ग असोत किंवा दक्षिणेकडे येणारे व्यापारी मार्ग असोत, ते इकडे पार बंगालच्या उपसागरापर्यंत जाणारे मार्ग असोत, असे जे एक जंक्शनच असल्यामुळे व्यापाऱ्यांची जगभरच्या तेथे प्रचंड अशी गर्दी असायची. तक्षशिला विद्यापीठ स्थापन होण्यामागं कारणच अशी होती की त्यावेळेस उत्पादकांना, व्यापाऱ्यांना नवीन नवीन वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी ज्ञानवंत किंवा त्यातले कुशल कर्मचारी घडवावे लागत. त्याशिवाय धर्माचं ज्ञान असेल, ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असेल, खगोलशास्त्राचं ज्ञान असेल किंवा धनुर्विद्येचं ज्ञान असेल, कारण रक्षक लागायचे व्यापारी तांड्यांना. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा लोक तयार करण्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर एक असं म्हणूयात आपण त्याला कुशल व्यक्तींची निर्मिती करणारे ते एक ज्ञानाचे केंद्र होतं. त्यावर धर्माचे शिक्षण दिलं जायचं आणि स्वाभाविकपणेच जगात त्याची कीर्ती व्यापाऱ्यांमुळे एवढी पसरली की जगभरचे विद्यार्थी म्हणजे राजपुत्रांपासून ते धनिकांची मुलं ही तिथे शिकायला पण यायची. त्यामुळे एका अर्थाने संस्कृतीचा, जागतिक संस्कृतीचा संगम होणारं ते एक महत्त्वाचं ठिकाण बनलं. तक्षशिला विद्यापीठाची स्थापना झाली अखेमेनिड साम्राज्याच्या काळात. कारण अखेमेनिड साम्राज्याच्या दारियस पहिला याने हा सिंध पंजाब प्रांत आपल्या साम्राज्यात नेला आणि त्याने या विद्यापीठाच्या उभारणीमध्ये, म्हणजे ते विद्यापीठ होतंच परंतु छोट्या प्रमाणात होतं, त्यांनी प्रचंड मोठा हातभार लावला. कारण त्याची गरज दारियसला सुद्धा लक्षात आलेली होती. हे विद्यापीठ सरासरी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या आसपास हे सोडून देण्यात गेलं. म्हणजे कारण त्या भागात सातत्याने शक असतील, हून असतील, कुशाण असतील, अफगाण असतील, तुर्क असतील, यांची सातत्याने होणारी आक्रमणं, लढाया, ग्रीक असतील, अलेक्झांडरची सॉरी आपल्याला माहिती आहे, पण अलेक्झांडर जरी 2 वर्षात परत गेला तरी नंतरही सेल्युकस निकेटर असो किंवा त्याचे छत्रप असो, ह्या लोकांनी त्या भागावर अक्षरशः अंमल गाजवला आणि सातत्याने युद्ध चालू राहिल्यामुळे शेवटी ते विद्यापीठ बंद पडलं आणि व्यापारातही त्या तक्षशिलेचं महत्त्व संपलं आणि ते स्थान केंद्र पेशावरकडं, म्हणजे जुनं नाव पुरुषपूर, येथे ते शिफ्ट झालं. नालंदा विद्यापीठ जे आहे त्याचा इतिहास वेगळाच आहे. तो एवढा प्राचीन नाही. नालंदा नावाचं राजगृहजवळचं एक जोड शहर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे जोड शहर होतं किंवा गाव होतं आणि तेथे बौद्ध विहार अर्थातच होते. भगवान गौतम बुद्धाने नालंदाला भेट दिल्याचं दाखले आपल्याला जातक कथातनं आपल्याला मिळतात. आणि नालंदा हे नाव कशावरनं पडलं? तक्षशिला नावही कशावरनं पडलं? तक्षशिला नाव पडले तक्षक नागावरनं आणि नालंदा नाव हे पडलं नालंदा नावाच्या नागावरनं. आणि नालंदा नावाचा नाग या गावाचं आणि राजगृहाचं, म्हणजे जी राजधानी होती मगध साम्राज्याची, त्याचं रक्षण करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्याचं नाव पडलं नालंदा. 6व्या शतकात कुमारगुप्त हा एक गुप्त साम्राज्यातला एक मोठा सम्राट होता. त्याच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठ मात्र त्याच्या काळामध्ये स्थापन झालं. नालंदा विद्यापीठात बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, हिंदू धर्म असेल, वैदिक धर्म असेल, यांचं शिक्षण तर दिलं जायचं, परंतु व्यवहारोपयोगी ज्ञान जे आहे याचंही शिक्षण मोठ्या प्रमाणावर तिथे दिलं जायचं. ते शिक्षण कसं होतं? वैद्यकशास्त्र असेल, त्यानंतर उत्पादनशास्त्र असेल, धातुशास्त्र असेल, याचं ज्ञान तिथे दिलं जायचं. तक्षशिलेतही तेच ज्ञान दिलं जायचं.
तक्षशिला विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं की गौतम बुद्धाचा जो व्यक्तिगत वैद्य होता जीवक नावाचा, तो त्या विद्यापीठातच शिकला होता. त्यामुळे भगवान गौतम बुद्धाच्या विचारसरणीवर या विद्यापीठातनं जे काही जागतिक ज्ञान आलं त्याचा बराच प्रभाव पडला असं मानलं जातं. दुसरं, प्रसेनजित नावाचा राजा जो गौतम बुद्धाचा आश्रयदाता होता, बौद्ध धर्माला त्याने फार मोठी मदत केली, तो सुद्धा तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. ही उदाहरणं आपल्याला बौद्ध साहित्यात आपल्याला मिळतात. नालंदा विद्यापीठात ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस अर्थातच वज्रयान हा जो हिंदू तंत्रांवर घेऊन ती उसणी घेऊन किंवा उधार घेऊन म्हणा, तो वज्रयान नावाचा जो संप्रदाय निर्माण झाला त्याचं तिथे मोठ्या प्रमाणावर शिक्षण दिलं जायचं. किंबहुना वज्रयानाची स्थापनाच नालंदा विद्यापीठात झाली असावी असा विद्वानांचा अंदाज आहे. नालंदा विद्यापीठाला भेट देणारे अनेक परदेशी प्रवासी आहेत बौद्ध. त्यात फाहियान असेल, युएनसांग असेल, कोरियन प्रवासी असतील, यांनी सुद्धा त्या विद्यापीठामध्ये नालंदा विद्यापीठाला भेटी दिल्या. तिथून अनेक बौद्ध ग्रंथ त्यांनी चीनमध्ये कोरियामध्ये नेले आणि त्यांच्या भाषेमध्ये तिथे अनुवादितही केले. त्यामुळे नालंदा विद्यापीठाची ख्याती जागतिक पातळीवर पसरली. नालंदा सुद्धा व्यापारी मार्गावरच असल्यामुळे आणि मग नेपाळ असो तिबेट असो या भागातनं जाणारे व्यापारी नालंदावरूनच जात असत, त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा आश्रयदाता हा व्यापारी वर्गच मोठ्या प्रमाणात होता, हे आपण लक्षात घेऊ. 12व्या शतकापर्यंत बौद्ध धर्माचा जसा भारतातनं ऱ्हास झाला तसं बौद्ध धर्माचं शिक्षण तिथे दिलं जाणं बंद झालं. नालंदा येथे विहार होता, तो विहारही लोकांनी सोडून दिला आणि बख्तियार खिलजी नावाच्या, मोहम्मद बख्तियार खिलजी नावाच्या तुर्को अफगाणी या एका आक्रमणकर्त्याने बंगालवर स्वारी केली आणि त्याने तिबेटवरही नंतर स्वारी केली आणि तिबेटवर नेताना त्याचा मृत्यू झाला. परंतु असं म्हटलं जातं की त्याने बिहारमध्ये आणि बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा ऱ्हास करायला तो कारणीभूत झाला असं मानलं जातं. नालंदा विद्यापीठ हे त्यानेच जाळलं असा सुद्धा आरोप आहे. प्रत्यक्षात जे काही पुरातत्वीय पुरावे मिळाले, राग जी मिळालेली आहे, त्यावरून असं दिसतंय की हे विद्यापीठ वापरातनं गेल्यानंतर जे सोडलं गेलं त्याचीच ती राख आहे आणि त्याचा आणि मोहम्मद बख्तियार खिलजीचा काही संबंध नाही. हे मत मानणारे डी.एन. झा सारखे इतिहासकार असतील किंवा अजूनही बरेच इतिहासकार आहेत, ही मतं अशा रीतीने मांडतात. आपल्याकडे आजकाल असा समज झाला आहे की जे काही भारतामध्ये झालंय म्हणजे विद्यापीठं जाळली ती सगळी मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी जाळली, हे म्हणणं कितपत सत्य आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. कारण तक्षशिला विद्यापीठ तेव्हा इस्लाम धर्मच नव्हता ज्यावेळेस नष्ट झालं त्यावेळेस, आणि नालंदामध्ये बख्तियार खिलजीने स्वारी केली हे तर सत्यच आहे. त्याने ते प्रांत लुटले आणि मोठ्या प्रमाणावर त्याने बौद्ध धर्म तिथून हटवला असं मानलं जातं. यामध्ये प्रत्यक्ष लेखी पुरावे किंवा पुरातत्वीय पुरावे अस्तित्वात नाहीत असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. परंतु आजकाल सगळं मुस्लिमांच्या माथ्यावर मारायचं काम चालू आहे. विक्रमशिला विद्यापीठाची तोच किस्सा आहे. म्हणजे भारतामध्ये ज्ञानकेंद्र होती, परंतु एखादं ज्ञानकेंद्र किती शतकं चालू राहणार, कारण राज्य संस्था बदलतात, राज्यकर्ते बदलतात, त्यांच्या धर्मभावना बदलतात, त्यांचे विचार बदलतात आणि त्यांच्या गरजा कोणत्या प्रकारचे विद्यार्थी घडवायचे आहेत हे शेवटी राज्य संस्था ठरवते. जसं आज भारतामध्ये इंजिनिअरिंगला किती, मेडिकलला कितीला प्रवेश द्यायचा किती नाही हे राज्य संस्था ठरवते, म्हणजे भारत सरकार ठरवतं किंवा राज्य सरकार ठरवतं. त्याचप्रमाणे प्रत्येक राजवटीमध्ये हे होत आलेलं आहे. राज्यकर्ते आपापल्या गरजेप्रमाणे शिक्षण देतात आणि आपापल्या गरजेप्रमाणे विद्यार्थी निर्माण करतात. स्वायत्त शिक्षण संस्था नावाचा प्रकार जगामध्ये कधी अस्तित्वात नव्हता आणि भारतातही तो नव्हता असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. तक्षशिलेचं विद्यापीठ भरभराट झाली याचं कारण व्यापारी मार्गावरचं शहर होतं. मध्य आशिया असेल, अफगाणिस्तान असेल, इराण असेल, सुमेरिया असेल, म्हणजे आजचा ज्याला आपण इराक, इराण हा जो प्रांत म्हणतो तो, किंवा अगदी
इजिप्त असो, या सर्वांच्या विद्यार्थ्यांचं इथे येणं होतं आणि इथले विद्यार्थी बाहेरची जी विद्यापीठ होती महत्त्वाची तिथे जात असत. खगोलशास्त्राचे बरेच शोध तिथे लागले. महत्त्वाची गोष्ट, नालंदा विद्यापीठाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस प्लेगची साथ आली किंवा काळा आजार असं ज्याला म्हटलं जायचं की जगभर ती साथ व्यापारी मार्गानेच पसरली आणि कोट्यवधी लोक त्यात मरण पावले, त्यावेळेस त्याला टीका म्हणतो आपण आता. तर लस जी टोचली जायची आपल्या भारतामध्ये, त्याचं प्राथमिक विकास हा भारतीय विद्वानांनी नालंदाच्या विद्यापीठात केला आणि व्यापारी मार्गावरनं शेवटी ही टीकाकरण किंवा लस ही जगभर पसरली आणि मग त्यात सुधारणा करत 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 जाऊन एडवर्ड जेडनरने ती शेवटी फायनल त्याची अत्यंत म्हणजे ज्याला इफेक्टिव्ह ज्याला आपण फार परिणामकारक होईल अशी लस शेवटी एडवर्ड जेडनरने बनवली. परंतु त्याची सुरुवात भारतात झाली होती. हा इतिहास आहे आणि व्यापारी मार्गांचा इतिहास जिथे येतो तिथे याचा उल्लेख आवर्जून अत्यंत आदरपूर्वक भारताबद्दल केला जातो. कारण वैद्यकशास्त्रामध्ये भारतीय विद्वानांनी फार प्रगती केली. मग ते बौद्ध असोत, जैन असोत, हिंदू असोत, यांनी फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केली होती. याचा हा एक जिता जागता पुरावा आहे. विद्यापीठं ही भारतीय ज्ञानसंपदेची केंद्र होती आणि जगामध्ये एक आदर सन्मान त्यातनं निर्माण झाला. अलेक्झांडरने त्याच धर्तीवर मग अलेक्झांड्रियाला जगातलं सर्वात मोठं ग्रंथालय पण बांधलं आणि ते ग्रंथालय नंतर जाळून टाकण्यात आलं जुलियस सीझरच्या आक्रमणाच्या वेळेस. हा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळं या विद्यापीठांबद्दल आपण आदर बाळगून असताना गतकाळाबद्दल बोलताना अभिमान जरी आपल्याला वाटला तरी अमुकने ते नष्ट केलं, तमुकने नष्ट केलं असा दुराभिमान किंवा एक व्यर्थ आरोप करणं हे काही योग्य होणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार.